भाजपा नेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जनसंवाद यात्रेला सुरुवात केलेली आहे। साधारणतः 5वा दिवस आहे आज या यात्रेचा। ज्या गावामध्ये मुक्काम पडेल तिथेच पायी चालत आलेली ही यात्रा थांबते आणि मग लोकांसोबत विकासाच्या गप्पा होतात। त्याचबरोबर पुढच्या निवडणुकीची ध्येय धोरणं देखील कार्यकर्त्यांसोबत ठरवली जातात आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि मग पुन्हा यात्रेला सुरुवात होते। अशा प्रकारची ही यात्रा आहे। भाजपचे नेते मंडळी देखील या यात्रेमध्ये सहभागी होतात। मला सांगा सर, आज कितवा दिवस आहे, किती गावं झालेली आहेत, कसा रिस्पॉन्स मिळतो आहे आणि किती अजून गावं करायची आहेत? नाही, आज 5वा दिवस होता आणि जवळपास 130 किलोमीटरचा प्रवास आम्हा सर्वांचा झालेला आहे आणि रोजचे एक 7-8 कधी 9-10 असे गावं होतात आणि जवळपास या 5 दिवसांमध्ये आम्ही 40 गावांपर्यंत पोचलोय आणि पुढचे अजून एक 4 तारखेला या पदयात्रेचा समारोप असणार आहे। पदयात्रा म्हणजे आम्ही विकासाची वारी जनतेच्या दारी, असं आम्ही विकासाचे जे काय कामं आपण केलेत ते घेऊन आम्ही लोकांपर्यंत चाललो। निलंगा असेल, देवणी, श्रीवंतपाळ असे 3 तालुके आपल्या मतदारसंघामध्ये येतात। तर किती विकासाची कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि जर आपण लक्षात घेतलं तर मांजरा बॅरेजेस जे आहेत आपल्या भागामध्ये ते मोठ्या प्रमाणात येतात। बऱ्याच ठिकाणची कामं रखडलेली वगैरे आहेत। नाही, आपण जर पाहिलं, आमची कोणत्याही लोकप्रतिनिधीची जबाबदारी 5 वर्षानंतर जनतेच्या समोर जात असताना त्यांनी एक ऑडिट, विकासाचं ऑडिट करायला पाहिजे आणि तेच आम्ही प्रत्येक गावामध्ये जे काही कामं केले असतील आम्ही ते जनतेला सांगतोय। निवडणुकीच्या पूर्वी ज्या गोष्टींचे आपण शब्द दिलेले असतात, जनतेला विश्वास दिलेला असतो, तो पूर्ण झालाय का नाही हे काम आम्ही या यात्रेच्या माध्यमातून झालेले कामं जनतेच्या समोर ठेवतोय। विकास म्हणजे फक्त रस्ते, इमारत असा विषय नाही, अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये आहेत। शैक्षणिक विकास आहे, बौद्धिक विकास आहे, अशाही प्रकारचे कार्यक्रम आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये राबवले आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे कोणत्याही विकासाचा, त्याचा इम्पॅक्ट ॲनालिसिस, त्याचा कितीपर्यंत इम्पॅक्ट झाला, किती लोकांना त्याचा फायदा झाला हे देखील आम्ही आमच्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी सांगतो। मराठवाड्यासह आपण लातूर जिल्ह्याचे भाजपाचे नेते आहात म्हणून आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे की आता अहमदपूरमध्ये जनसंवाद यात्रा भाजपच्या नेते मंडळींनी काढली आहे। तिथे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख असतील किंवा प्रवक्ते भाजपचे जे गणेशदादा हाके हे गावोगाव जाऊन भाजपचा प्रचार करतात आणि तिथे जर पाहिलं आपण तर विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजितदादा गटाचे आहेत। नाही, आज प्रदेश स्तरावर एकत्रित आमचे सर्व नेते मंडळी बसतील आणि आज कोणत्याच प्रकारचा निर्णय खालीपर्यंत झालेला नाही की कोणती जागा कोणत्या ठिकाणी लढवणार। आणि समजा भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता फिरत असेल, प्रवास करत असेल, त्याचा फायदा हा महायुतीच्या कोणी जो उमेदवार असेल त्याच्यासाठी होणार आहे। एखाद्या ठिकाणी आता आमच्या इथं जर समजा राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाचा जर एखादा उमेदवार फिरत असेल आणि नंतर जागा भारतीय जनता पार्टी जर लढवणार असेल तर त्याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी होईल। त्याच्यामुळे कुणी फिरू नये असं हे म्हणणं चुकीचं आहे, पण हे फिरत असताना त्यांनी आपल्या सरकारचेच विकासाचे कामं म्हणजे असं सरकारच्या बाहेर कोणते कामं कोणी सांगत नाहीत, आपल्या सरकारचेच विकासाचे कामं घेऊन प्रत्येक व्यक्ती फिरतोय आणि त्याचा शेवटी तिथल्या स्थानिक जे काही नेते मंडळी एकत्रित ठरवतील त्याच्यातून ते सर्वजण त्यांनाच त्याचा फायदा होणार आहे। आपण जर लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्यामध्ये ज्या 6 विधानसभा आहेत त्यापैकी 2 राष्ट्रवादी काँग्रेस, 2 म्हणजे भाजपा, तर शिंदे गटाला कोणत्या जागा जात आहेत का अशी मागणी पुढे येते? नाही, हा निर्णय आमच्यापर्यंतचा विषय नाही आहे। आता ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला जर विचारलं तर मी आज सांगू शकतो की लातूर जिल्ह्यामध्ये 6च्या 6 विधानसभेवर भारतीय जनता पार्टी प्रभावशाली आहे। आज भारतीय जनता पार्टीने 6च्या 6 जागा लढवायला पाहिजेत, ही मी एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे। आणि ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मी असं वेग काय बोलतोय असं नाही, तिथल्या स्थानिक स्वराज्याच्या असतील, बाकीच्या इतर सर्व पार्श्वभूमीवर जर एकत्रित त्या विधानसभेचा मागचा जर इतिहास सगळ्यात 6 विधानसभेचा काढला तर 6ही विधानसभेवर भारतीय जनता पार्टी प्रभावशाली आहे। एखाद्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एखादी तिथं प्रभावशाली आम्ही राहू शकत नाही, तिथं जो प्रभावशाली आहे तो त्या ठिकाणी लढल। पण लातूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं 6च्या 6 विधानसभा, मला जर विचारलं, मी भारतीय जनता पार्टीचा इथला कार्यकर्ता आहे, तर 6ही जागांवर भारतीय जनता पार्टी लढू शकते। एखादा कोणती जागा असेल तिकडं त्यांचा प्रभाव जे असेल तिथं त्यांनी लढतील। महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.